मंडळी, पावसाळा सुरू झालेला आहे आणि या पावसाळ्यामध्ये वातावरणामध्ये बराच बदल होतो. अशाच वेळी घरातील वृद्ध व्यक्तींना किंवा मोठ्या व्यक्तींना बघा कंबरदुखी, सांधेदुखी किंवा हाडदुखीचा खूप त्रास होतो. तर अशा वेळी तुम्ही महिनाभर टिकणारे गूळ वापरून जे लाडू बनवलेले आहे अगदी खुसखुशीत, तर हे लाडू तुम्ही नक्कीच बनवून ठेवू शकता. तर घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आज आपण हे लाडू बनवणार आहोत. रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूया. त्यासाठी मी इथं 1 वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेला आहे, 1 वाटी मखाना घेतलेला आहे, 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, 1 वाटी भाजलेली डाळ घेतलेली आहे, 1 वाटी बदाम आणि 1 वाटी काजू घेतलेले आहेत. सर्व साहित्य मी इथं वाटी प्रमाणामध्ये काढून घेतलेलं आहे. सर्वात आधी आपण ठेवणार आहोत गॅसवरती कढई आणि या कढईमध्ये काजू बदाम आपण एकत्र अगदी 3 मिनटं मंद आचेवरती भाजून घेणार आहोत. मंडळी, यामध्ये म्हणाल तर काजू बदाममध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असते आणि काजू बदाम खाल्ल्याने आपला मेंदू देखील तीक्ष्ण होतो आणि पचनक्रिया सुधारते. त्यानंतर मी इथं काजू बदाम भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर 1 वाटी जे कच्चे शेंगदाणे आहेत ते देखील या कढईमध्ये मी भाजून घेतलेले आहेत. तर बघू शकता शेंगदाण्यामध्ये पण भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असते. ते देखील मी भाजून एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेतलेले आहेत. त्यानंतर 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा मी इथं किस घेतलेला आहे. तो देखील मंद आचेवरतीच मग अगदी 2 ते 3 मिनटं, 1 महिना हे लाडू खराब होणार नाही यासाठी आपण खोबऱ्याचं किस देखील भाजून घेणार आहोत. त्यानंतर मी इथं अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी इथं 1 मोठी वाटी मखाना घेतलेला आहे. मखाना म्हणाल तर यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते मखाण्यामध्ये आणि या पांढरे तीळ म्हणाल तर यामध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते. त्यानंतर इथं मी 1 वाटी जी भाजणीची डाळ घेतली होती, हरभऱ्याची डाळ, ती देखील याच्यामध्ये घेतलेली आहे. आता हे सर्व तीनही एकत्र आपण मंद आचेवरती अगदी 2 ते 3 मिनटं छान असं भाजून घेऊया. जर तुम्हाला शुगर किंवा मधुमेहाचा त्रास असेल तर तुम्ही आवर्जून हे लाडू नक्कीच बनवू शकता, कारण मखाने हे आपल्या शरीरासाठी म्हणजे शुगरसाठी भरपूर फायदेशीर ठरतात. त्यानंतर हे सर्व सुकामेवा किंवा हे जे काजू बदाम सर्व साहित्य मी जे भाजून घेतलेलं आहे ते अगदी 15 ते 20 मिनटं थंड होण्यासाठी आपण वाट पाहूया. त्यानंतर इथं थंड झालेलं सर्व साहित्य 2 भागामध्ये मी मिक्सरमध्ये बारीक दळून घेणार आहे. तरी मी तर 2 भागामध्ये थोडंसं निम्म यातील साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि प्लस मोडवरती अगदी खूप बारीक नाही आणि खूप ठोसर नाही असं इथं मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत. त्यानंतर मी इथं 1 छोटी वाटी अक्रोड देखील घेतलेले आहेत, पण मी ते भाजून घेतलेले नाही आहेत. ते देखील या मिक्सरमध्ये आपण सर्व असे बारीक करून घेणार आहोत. सर्व साहित्य बारीक झाल्यानंतर 1 मोठी वाटी बारीक किसलेला गूळ मी इथं घेतलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा अर्धी वाटी म्हणजेच 1.5 वाटी मी इथं प्रमाणामध्ये गूळ घेतलेला आहे. गूळ पूर्ण या साहित्यामध्ये दोन्ही हाताने मी छान असं मी इथं मिक्स करून घेणार आहे. जर तुमच्याकडे गूळ नसेल किंवा गूळ वापरायचा नसेल तर तुम्ही इथं काळी जी सॉफ्ट खारीक असते जी बाजारामध्ये आजकाल सहज उपलब्ध मिळते ती देखील घेऊ शकता. त्यानंतर मी साजूक तूप घेतलेलं आहे अर्धी वाटी. लाडू वळवण्यासाठी किंवा लाडू छान असे वळले जातील आणि तुम्हाला तर माहितीच आहे साजूक तूप हे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतं. ते देखील मी याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि दोन्ही हाताने लाडू इथं वळून घेत आहे. तर बघू शकता अगदी अलगद हाताने आपले लाडू देखील वळले जात आहे. अशाच पद्धतीने मी हे सर्व इथं लाडू तयार करून घेतलेले आहे बघू शकता आणि लाडू ही अगदी व्यवस्थित सर्व साहित्य प्रमाण इथं जे आहे ते सर्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अगदी त्याच प्रमाणामध्ये अगदी लाडू ही छान असे खुसखुशीत आपले इथं तयार झालेले आहेत. सर्व लाडू आपले तयार झालेले आहेत बघू शकता. एका ताटामध्ये मी सर्व ठेवलेले आहेत आणि मंडळी आपण जेवढं साहित्य घेतलं होतं त्या साहित्यामध्ये इथं आपले तर मंडळी इथं मध्यम आकारामध्ये 15 ते 20 माझे लाडू तयार झालेले आहेत. संपूर्ण लाडू आपले इथं तयार आहे बघू शकता आणि मंडळी सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथं सुकलेली खारीक पावडर देखील इथं दळून वापरू शकता. तीही आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. त्यानंतर जर तुम्हाला किंवा काळी खारीक वापरायची असेल ना
जी बाजारामध्ये मिळते अगदी तीही गुळाच्या ऐवजी तुम्ही लाडू बनवण्यासाठी वापरू शकता। मंडळी बघू शकता अगदी महिनाभर टिकणारे आपले हे खुसखुशीत असे इथं लाडू तयार झालेले आहे। अगदी तोंडात टाकताच फुटतील इतके मस्त असे हे लाडू तयार झालेले आहेत। कंबरदुखी असो, सांधेदुखी, हाडदुखी किंवा महिलांच्या ज्या समस्या आहेत केस गळती यावरती सर्वात असे रामबाण उपाय म्हणजे मस्त असे आपण हे ड्रायफ्रूटचे आज जे लाडू बनवलेले आहेत। तर मंडळी तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। आणि मंडळी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। आणि हो मंडळी, तुम्हाला जर या रेसिपीज आवडत असतील तर इतरांनाही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। आणि आपल्या चॅनलवरती अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी परत भेटूया। हे लाडू तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवले तरीही खराब होणार नाहीत। भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपीमध्ये।